गाईज मी खूप वर्षानंतर आले इकडे. बघा इकडे गाईज हिला कुत्रे खूप आवडतात. एक काम करो और एक पैकेट दे दो मेरे को। इसमें और इसमें क्या गाईज आज गर्दी बघा किती आहे. माझ्या नवऱ्याला बंदूक खूप आवडते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी आहे सेजल. तर मी आज सकाळी पहिला उठून असा विचार केला की मी आज जाते कुठेतरी, म्हणजे माझ्या फ्रेंडसोबत, तर एक व्हिडिओ शूट करीन, म्हणजे त्यालाच तो व्लॉग बोलतात असं. तर मी आज व्लॉग शूट करणार आहे. तर मी चान्सेस बघत होती की मला कधी असा व्लॉग बनवायला भेटतोय आणि मी कधी बनवते, म्हणजे कुठे जाते बाहेर. तर आज मी जाणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेल की मी कुठे जाते. तर चला गाईज, मी आता रेडी होते, मग आपण नंतर भेटू. ओके, तर लेट्स गो. तर मी आता रिक्षात बसली आहे आणि मी चालली आहे स्टेशनला. मग स्टेशनला गेल्यावर आपण भेटू. आता मी ऑटोमधून उतरली आहे आणि मी आता चालली आहे तिकीट काढायला. तिकीट ऑनलाईनच काढणार होती, पण काय माहिती होतच नव्हतं यार. चर्चगेट रिटर्न, चर्चगेट रिटर्न. चलो अभी टिकट निकाला है, अभी ट्रेन के पीछे भागो. लेट्स गो. तिकीट पण मी उलटं दाखवलं. 5 मिनटं वेट करूया, मग आपली ट्रेन येईल, मग आपण जाऊया. आज ट्रेन पण खूप लेट आहेत. बघू आता पुढे काय होतं. तर गाईस फायनली ट्रेन आली आहे. आता आपण बघू ट्रेनमध्ये मला व्हिडिओ काढायला जमते का. मी आणि सेजल अभ्यासला सुट्टी असल्यामुळे मरीन लाईन्स आणि प्रॉफिट मार्केटला फिरण्याचं ठरलं. सो सेजल बसली आहे दहीसरवरनं आणि मी बसली बोरीवलीवरनं. सो आता आम्ही चर्चगेटला दोघी भेटणार आहोत आणि मग पुढचा टूर तुमच्याशी शेअर करतो. भेटू आता चर्चगेटला. तर गाईज या गर्दीमुळे मी खूप कंटाळलेली आणि फायनली मला बसायला भेटलं, तर बरं वाटलं बसून. आता आम्ही ग्रँड रोडला पोचलो आणि ट्रेन ऑलमोस्ट खाली झाली आहे. आणि तिथून कल्याणी पण थोडेसे क्लिप्स घेते. तिला मी सांगितलेलं की तू पण तिथून व्हिडिओ काढ. तर मी आता ट्रेनमधून उतरली आणि समोरच मला कल्याणी पण दिसली आहे. आता मला कल्याणी भेटली, आत्ताच भेटली तिकीट काउंटरच्या इकडे. आता आम्ही जातोय क्रॉफर्ड मार्केटला. पुढे रे क्रॉफर्ड मार्केट. बघू आता आपल्याला टॅक्सी भेटते का. ये टैक्सी वाले से बात कर रही है, फिर अपन टैक्सी में मिलते. आम्हाला टॅक्सी भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललोय प्रॉफिट मार्केटला. गाईस बघा, आता मी टॅक्सी करून जातोय प्रॉफिट मार्केटला. आणि ही पण एंटिक आणि हा पण एंटिक. गाईज मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच असेल. बघा किती ट्रॅफिक आहे यार. गाईज मी तुम्हाला ट्रेन बद्दल सांगते. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती ना भाई साहब, काय सांगू तुम्हाला. आता मी फास्ट पकडलेली आणि मॅडमनी स्लो पकडलेली, बिकॉज हिला कांदिवलीवरून यायचं होतं. पण माझ्या ट्रेनला जी गर्दी होती ना भाई,
मी गर्दी दाखवू नाही शकली कारण की मला जमलं नाही मोबाईल खोलायला. त्या गर्दीमध्ये सगळे बघत होते तोंडाकडे. गाईज आम्ही टॅक्सीमधून उतरलोय आता. हे मार्केट मी तुम्हाला दाखवते. वेट गाईज, हा मार्केट आहे इकडचा. हे बघा, हा इथून स्टार्ट होतो. तर आम्ही इकडे जसं फिरायला आलोय. आणि या साईडला पण आहेत. हे बघा किती सुंदर आहे, मस्त आहे ना. वाव, हे मस्त वाटत. वाव, कदा भारी भारी आहे यार. कल्याणी तू जाम गोरी दिसते. असं वाटत. गाईज आता आम्ही लिंबू पाणी बनवतोय. माझ्या नवऱ्याला बंदूक खूप आवडते. आमचं लिंबू पाणी आलेलं आहे. दिसायला कसं दिसते ते? मार्केटमध्ये गर्दी बघा किती आहे. हे देखो, गर्दी किती आहे. गाईज आज गर्दी बघा किती आहे. शिंग 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 एकदम. गाईज हिला कंटिन्यू 7 शिंका आलेत. हे आम्ही टेस्ट केलं, एवढं भारी लागतं ना हे. आणि मी घेतलं पण. आवळा वगैरे सगळं काय आहे. ब्लॅक प्लम, रेडवाला प्लम, खूप भारी भारी टेस्ट लागते यार इकडे. आम्ही सगळं थोडं थोडं आम्ही घेतोय. गाईज आम्ही खूप फिरलो पण हा मार्केट काय संपतच नाही. सगळीकडे एकच एक आहे. आणि अजून पण फिरतोच आहे आम्ही. नाही चांगलं. एक काम करो, और एक पॅकेट दे दो मेरे को. इसमें और इसमें क्या? मी बघा कशी दिसते आता. आमचा अवतार बघा कशी दिसतो आम्ही. गाईज आम्ही फायनली शॉपिंग केली आहे. शॉपिंग झाली. आता आम्ही मरीन्सला निघतोय. आणि टॅक्सी शोधतोय पण मिळत नाहीये. हा यार, टॅक्सी नाही भेटत आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. गाईज आता आम्हाला टॅक्सी मिळाली. काय भारी वाटते यार. टॅक्सी मिळाली आणि इतके पाय दुखत होते ना आमचे. खूप पाय दुखले यार. मेकअपची बघा गाईज. आलं लगा दिए. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सनलाइट पडते तर बघ, तुला बोलली होती ना सनसेट व्हायचंय. चेहरा खूप ग्लोई दिसतोय. याच्यात ना जी लिपस्टिक मिटली. शॉपिंग बघा किती आहे. लिपस्टिक एक घेण्यासाठी बघा मी किती सारे केलंय. आणि अशी घाम पुसताना इथे लिपस्टिक लागलेली, तिच्या मूछ बनलेली बघ. आता कुठे नाही, आता पुसली हिने. आता मी मेकअप करणार आहे. समोर काय भारी वाटते यार, काय सांगू मी तुम्हाला. मरीन्सला गर्दी बघा भाई साहब. गर्दी तर बघा तुम्ही, गर्दी. थँक्यू. माय गॉड गाईज, व्ह्यू बघा तुम्ही.
गाईज मी खूप वर्षानंतर आले इकडे. ही बघा इकडे मी ना 4-5 वर्षानंतर आली इकडे. काय भारी वाटतं यार इथे बसायला, काय सांगू तुम्हाला. मस्तच वाटते आणि बघा तुम्हाला चंद्र दिसतोय का? हा बघा झूम करते मी. मला कमेंट करा. हा बघा चंद्र. गाईज हिला कुत्रे खूप आवडतात. बघा हिच्या आता मागे येईल. चलू हाय. आता आम्ही निघालो इकडून. ब्लॉग इथे सेंड होत. काय अजून पण किती छान दिसते बघा. वाव, म्हणून मला इकडे यायचं होतं. पब्लिक बघा भाई, पब्लिक किती आहे. ओके. पब्लिक खत्म ही नहीं होती इधर की. इतने सारे लोग हैं इधर. आम्ही ना मरीन्स मधून संपली आहे. हे थांब रे. जर्नी संपली. गाईज ही मला बोलून नाही देते अरे. अरे यार मला काय तू ऑन केलंय. इथं आवाज हिचा असा आहे ना भाई साहब, काय सांगू तुम्हाला. हा मी बोलत होती की आता आम्ही मरीन्स वरून निघालोय आणि मी आता घरी जाते. सो मला एवढी गर्दी भेटणार आहे ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. ते म्हणे नको सांगू. तर विरार ट्रेन मध्ये किती गर्दी असेल तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही ट्रॅव्हलर्स असाल तर. नहीं. मुंबईमध्ये खूप राहत तर खूप गर्दी असते विरारला. तर मला स्टँडिंग मध्येच जायला लागेल. बरोबर बोलली ना मी? येस. ते आता बघू बसायला मिळेल ग. नाही, बसायला भेटला तरी मला उतरायला नाही देणार आहे लोक. एवढं सगळं. तू इकडून जा. गो. हे थांब. मला बसही ट्रेन भेटली आणि बसायला पण भेटलं. गाईज मी दहीसरला आली आहे. भाई अवतार बघा माझा, बट इट्स ओके. चलो अभी रिक्शा पकड़ते और घर पे बात करते. आता आपण घरी भेटून बोलूया, कारण की इथे ना सगळे लोक बघतात तोंडाकडे, मग बोलायला नाही जमत. ऑटो भेटली, आता जाऊया घरी. तर गाईज मी आता फ्रेश होऊन आली आहे घरी. तर मी सांगत होती की ब्लॉगिंग काढायचं असेल तर, म्हणजे आपल्याला ब्लॉग शूट करायचा असेल तर सारखा 24 तास हातात फोन असायला पाहिजे, नाहीतरच ते प्रॉपर सगळं शूट होतं. नाहीतर थोडं क्लिप्स घेऊन तुम्हाला नाही कळणार की आम्ही काय काय केलं दिवसात. तर पहिला मी इथून निघून आम्ही ते क्रॉफर मार्केटला गेलेलो. तिकडे थोडीशी शॉपिंग केली. मला तिकडचं मार्केट बघायचं होतं, तर मी फर्स्ट टाइम गेली तिकडे. तर ते सगळं बघून आम्ही नंतर मरीन्सला गेलो. मरीन्सला सनसेटचा भारी व्ह्यू बघितला आणि त्यानंतर तिथून निघालो. तिथे जास्त वेळ नाही थांबलो, कारण की एवढी गर्दी होती ना, तिकडे पण गर्दी आणि त्या मार्केटला पण गर्दी होती सगळीकडे. मरीन्सची अख्खी जागा फुल मरीन्स भरलेलं लोकांनी, एवढे लोक बसलेले तिकडे. पण भारी वाटलं यार तिकडे. आणि मी खूप वर्षानंतर गेली, म्हणजे 2-3 वर्षांनी गेली आहे मी मरीन्सला. तर खूप वर्षांनी गेल्यावर जरा जास्त बरं वाटलं.
आणि हां, माझ्यासोबत होती कल्याणी, माझी ऑफिस फ्रेंड आहे ती. तर ती आलेली माझ्यासोबत. ती चर्चगेटवरूनच गेली, तिचा नवरा आलेला तिला घ्यायला. तर ते लोक कुठेतरी जाणार होते म्हणून मी एकटीच आली मग तिथून चर्चगेटवरून डायरेक्ट दहिसर. मग मी दहिसरवरून घरी आली आणि इथेच आता मी व्लॉग एंड करते. तर गाईस, हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ये चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर गाईज, बाय बाय.